नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 16 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सायली म्हणत असते की तुम्ही सगळे असे का करताय, तुम्हाला कळत नाही का मी काय बोलते ते. अहो मीच तन्वी. सायलीनं असं जीवाचा आकांत करून सांगते. आता प्रतापराव म्हणतात, बास ना सायली, बस तुला ना आता आमच्या भावनांशी खेळताना काहीच वाटत नाही आहे का ग, असं रविराज म्हणत असतात. आता पुढे बघा, तिथे सगळे सुभेदार किल्लेदार असतात. प्रतिमा त्या म्हणतात, तन्वीच्या बाबतीत आहे ना ही अशी मस्करी करू नकोस हा सायली, तुझ्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती. प्रतापराव म्हणतात, अगं तन्वी हरवल्याचं दुःख आम्ही कसं सहन केलं नाही आमची आम्हालाच माहिती. त्यात ती प्रिया आमच्या जखमेवरती मीठ चोळून गेली आणि आता तू अशी वागतीयस. सायली म्हणते, नाही नाही बाबा, मी खरंच सांगते, मी खरंच तन्वी आहे म्हणून. हे बघा, तुम्ही खरंच मधुबनशी बोला म्हणून, असं सायली सांगत असते. आता अस्मिता म्हणते, तुला वेड लागलाय का ग सायली, तू तानी असताना मधुबनच्या आश्रमात आली होतीस ना, मग तू तन्वी कशी असशील. सायली म्हणते, पण मी मुळात आश्रमात गेले तेव्हा तानी होते असं तुम्हाला कुणी सांगितलं, असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते, तुम्ही मधुबनशी बोला ना, ते तुम्हाला सांगतील ना. आता कल्पनाताई म्हणतात, अगं पण जर तसं असतं तर मधुबनने आम्हाला अगोदरच का नाही सांगितलं. सायली म्हणते, मला नाही माहिती मधुबनने तुम्हाला अगोदर का नाही सांगितलं आणि मुळात त्यांना नेमकं कधी कळालं हेही मला माहीत नाही, तुम्ही एकदा बोला ना त्यांच्याशी. आता रविराज म्हणतात, अगं तुला जर का काहीच माहिती नाही आहे तर तू कशाच्या जीवावरती एवढा दावा करतेस. हे बघ, मला ना आता पुन्हा फसायचं नाही आहे. हे बघ, त्या प्रियावरती विश्वास ठेवून मी ना खूप मोठा मूर्खपणा केला. आता तोच मूर्खपणा मला परत करायचा नाही आहे आणि हा विषय आता इथेच बंद, असं रविराज अगदी निक्षून सांगतात. आणि पुढे म्हणतात, उगाच तुला अगदी बरं नसताना ना मला तुझ्याशी भांडायला लावू नकोस. सायली म्हणत असते की अहो तुमचा तर माझ्यावर विश्वास आहे ना म्हणून. आता अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, मी तुझं ऐकून घेतो म्हणजे हेही ऐकेन ना, असं अजिबात नाही आहे. आणि काय पुरावा आहे तुझ्याकडे की तूच तन्वी आहेस म्हणून. सायली म्हणते, मधुबन सोडून माझ्याकडे दुसराच कोणता पुरावा नाही आहे. अर्जुन म्हणतो, त्यांना बोलताही येत नाही आणि कोणत्या गोष्टीवरती ते डोळे ब्लिंक करतात आणि याच्यावरून आपण हे नाही ठरवू शकत की तूच तन्वी आणि तू तन्वी असू शकत नाही. आता रविराज म्हणत असतात की बस सायली, आता हे बघ, आम्हाला आता कोणाला ना काही ऐकायचं नाही आहे. आणि रज काका तिथून निघून जातात. आता त्यांच्या पाठोपाठली प्रतापराव सुद्धा निघून जातात, कल्पनाताई निघून जातात. सायली प्रत्येकाला म्हणत असते, अहो तुम्ही तरी ऐका. आता चैतन्य, अर्जुन हे दोघं जण निघून जातात. पुन्हा सायली म्हणते, अश्विन आणि अस्मिता, आता कुणीही ऐकत नाही, सगळेजण रूमच्या बाहेर निघून जातात. अगदी सुमन काकू सुद्धा ना निघून जाते आणि सायली जोरात ओरडत असते, थांबा म्हणून. आणि सायली आता स्वप्नातून जागी होते. अर्थातच हे सगळं स्वप्न होतं. मला लगेचच ना सायलीला जवळ घेतो आणि आम्ही आहोत इथे. आता प्रतिभा म्हणतात, सायली तुला बरं वाटतंय ना मला. अर्जुन म्हणतो, अगं तू रात्रभर बेशुद्ध होतीस माहिती का तुला, आमची काय अवस्था झाली होती इथे. अश्विन म्हणतो, आम्हाला खात्री होती की तू लवकर शुद्धीवर येशील म्हणून, पण तोपर्यंत दादाची काय अवस्था झाली होती ना हे तू बघायला हवं होतंच, असं ना अश्विन सांगत असतो. आता सायली फक्त अर्जुनकडे बघते आणि काहीच बोलत नाही. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं तू काहीच का बोलत नाही आहेस, तुला नक्की बरं तर वाटते ना गं बाळा. आता बघा, तरीही सायली ना शांतच असते. पुन्हा सुमन काकू म्हणतात, अगं पण तू बेशुद्ध कशामुळे पडली होतीस आणि काय झालं होतं तुला. आता आणि पुढे आणि असंही म्हणतात की तू आश्रमातून आलीस आणि अचानक तुला चक्कर आली, काय झालं, काय होतं तिथे म्हणून. तरी सायली काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, अगं सांग ना, काहीतरी बोल. अश्विन म्हणतो, एक मिनिट, मला असं वाटतंय ना की आत्ता आपण सायली बहिणीला ना काहीच नको विचारायला. आणि म्हणतो की तिला ना अजूनही अशक्तपणा जाणवतोय, आपण तिच्याशी हे सगळं नंतर बोलूयात, ठीक आहे. तर प्रतिमा त्या म्हणतात, हो चालेल, आपण नाही तिला आराम करायला सांगूयात. आणि अर्जुन म्हणतो की हो ठीक आहे बायको, तू झोप जर वेळ आराम कर, हां झोप, ठीक आहे म्हणून. आता आपण पाहतो की सायली ना पुन्हा झोपते आणि गाढ झोपी जाते लगेचच. प्रतिमा त्या म्हणतात, कल्पना आता देव पाण्यातून काढायला हवे ना, देवाने ऐकलं आपलं म्हणून. कल्पनाताई म्हणतात, हो प्रतिमा, अगं पण आपण दोघीजणी देवळात जाऊन येऊयात का, म्हणजे अभिषेकच करून येऊयात. प्रतिमा त्या म्हणतात, हो चालेल म्हणून या दोघीजणी सुद्धा आता आवरायला जातात खाली निघून. आता सुमन काकू पण तिथून निघून जाते. इकडे अर्जुन, चैतन्य आणि अश्विनी हे तिघजणच रूममध्ये असतात. अर्जुन अजूनही सायलीच्याच उशाशी बसलेला असतो. अर्जुनला म्हणत असतो की सायली वहिनीला तर आता बरं वाटतंय, पण तू बरायच खरे अर्जुन, आम्हाला तर ना कळतच नव्हतं तुझी अवस्था बघून. आता अर्जुन म्हणतो की मी ठीक आहे हां. आणि म्हणतो की अश्विन, मला एक गोष्ट सांग की सायली आणि बाळ हे दोघं जण ठीक तर आहेत ना रे, त्या दोघांना काही होणार नाही ना. अश्विन म्हणतो, दादा हे बघ, ते दोघंही ठीक आहे, तू उगाचच काळजी करू नकोस, तिला ना आरामाची गरज आहे फक्त, ठीक आहे. आता अर्जुन म्हणतो, बरं. इतक्यात चैतन्य म्हणतो, अर्जुन बरं ऐक ना, या सगळ्या गडबडीमध्ये तू विसरून गेला असेल की आज आपल्याला हिअरिंग आहे आणि आज आपल्याला ते मिस नाही करता येणार म्हणून. अर्जुन म्हणतो, अरे यार हो ना, आज हिअरिंग आहे ना, मी विसरूनच गेलो होतो रे म्हणून. अश्विन म्हणतो, हे बघ दादा,
तू एक काम कर, तुझा बिंदास्त हिअरिंगला, मी थांबतो वहिनीजवळ. अर्जुन म्हणत असतो की नाही 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 नाही, मी सायलीला या अवस्थेत सोडून मी कसं काय जाऊ. अश्विन म्हणतो की दादा अरे मी डॉक्टर आहे, हे विसरलास का तू म्हणून. आता अर्जुन म्हणतो की हां बरं ठीक आहे म्हणून. अश्विन म्हणतो जा तू नको काळजी करू सायली वहिनीची, माझ्यावर विश्वास ठेव. चैतन्य म्हणतो आजचं हिअरिंग जर महत्त्वाचं नसतं ना तर मी काहीच बोललो नसतो, पण आजचं हिअरिंग आपल्याला नाही चुकवता येणार. अर्जुन म्हणतो आय अंडरस्टँड म्हणून जातो आणि पुन्हा पुन्हा सायलीच्या डोक्यावरती हात फिरवत असतो आणि म्हणतो की बायको मी जाऊन येतो, हा लगेचच तू आराम कर म्हणून. आणि आता हे तिघंजण सुद्धा रूममधून बाहेर निघून जातात. इकडे आपण पाहतोय की सायलीला झोपेमध्ये पुन्हा ना ते आठवत असते की मधुभाऊंनी डोळे ब्लिंक करून कसं सांगितलेलं असते की तू तन्वी आहे म्हणून. आणि सायली पुन्हा झोपेत बरळत असते की मधुभाऊ तुम्ही खरं सांगताय ना की मीच तन्वी आहे ना. मधुभाऊ करून आहे ना. आता सायली झोपेतून उठते, तिला ना सततच आता भास होतात असतात आणि या भासांचा आता तिला त्रास व्हायला लागतो. सायली उठते आणि म्हणते की मधुभाऊ जर का आता बरे असते तर सगळ्या गोष्टी किती स्पष्ट कळालेल्या असत्या ना, पण आताच्या त्यांच्या सांगण्यावरून एवढी मोठी गोष्ट मी उघड तरी कशी करू. आणि आता सायलीला ना खूपच थकवा आलेला असतोय. सायली म्हणते ना मला काय होतंय ना कळतच नाही आहे, देव तरी माझी अशी परीक्षा का घेतोय काय माहिती. एवढ्या वर्षांनी माझी ओळख माझ्यासमोर येते, पण देव तेही माझ्यासमोर असं अर्धवटच आणतोय. देवा माझ्या प्रश्नांची उत्तरं ना तुला द्यावीच लागतील, मला मार्ग दाखवावाच लागेल असं सायली म्हणत असते. आणि आता बघा आपण पाहतोय खालचा सीन. खाली इकडे अश्विन म्हणत असतो की सुमन काकू प्रतिमा त्यांनी मम्मा दोघी निघाल्या का. सुमन काकू म्हणते हो निघाल्या, जवळच्याच देवळात गेल्यात, येतील हा इतक्यात. बरं अश्विन तू सुद्धा ना रात्रभर झोपलेला नाही आहेस, तू तुझा गेस्ट रूममध्ये जाऊन झोपतोस का. अश्विन म्हणतो ठीक आहे चालेल, पण सायली वहिनी उठली की मला हाक मार. हां आता सायली कुसुमताई म्हणते सॉरी सुमन काकू म्हणते बरं ठीक आहे, पण मी ना जर मागच्या अंगणात जाऊन फुलं घेऊन येते. हां अश्विन म्हणतो बरं ठीक आहे म्हणून. आणि आपण पाहतो की सायली इकडे झोपीतून उठते आणि ना आता तिची पर्स घेते आणि बघा लगेच ना बाहेर निघून जायला म्हणजे निघत असते. आणि तिच्या अंगामध्ये एक तर त्राण असतात तरी ती बाहेर निघून जाते. आणि पाहतोय की इकडे अश्विन आहे ना आता खालून वरती येतो आणि गेस्ट रूममध्ये म्हणजे सायलीला जिथं ठेवले ना त्या शेजारच्या रूममध्ये अश्विन आतमध्ये जातो की लगेच दुसऱ्या दरवाज्यातून सायली बाहेर येते. आणि लगेच सायली बाहेर येते आणि आता जिना उतरायला लागते. आणि तिला आता आजूबाजूला कोणीच दिसत नाही, सगळीकडे पाहते तर घरामध्ये कोणीच दिसत नाही आहे ना. तर आता सायली लगेच विचार करायला लागते. सायली म्हणते की कुणाचंही लक्ष नसतानाच मला बाहेर पडता येईल आणि नाहीतर मला कुणी आता इथून बाहेर पडू देणारच नाही आणि माझी ना घुसमट होत राहील असं सायली म्हणत असते. आणि आपण पाहतोय की सायली आता बराबर जिन्याच्या पायऱ्या उतरते आणि आता बाहेर निघून जाते. आपण पाहतोय सायली गेल्यानंतर प्रतिमा आणि कल्पनाताई दोघी सुद्धा येतात. सुमन म्हणते अरे तुम्हाला तर घरी यायला खूपच वेळ लागला म्हणून. कल्पनाताई म्हणतात अगं मी अभिषेकाला उशिरा गेलो होतो ना त्यामुळेच नाही यायला, तिथे गर्दी होती, खूप उशीर लागला, हे घे प्रसाद घे. सुमन काकू म्हणते कसा झाला अभिषेक, तर या दोघी म्हणतात खूप छान झाला. सायली कशी आहे, तर सुमन काकू म्हणते बरी आहे, ती झोपली आहे. आणि कल्पनाताई म्हणतात आणि अश्विन कुठे, तर सुमन काकू म्हणते अश्विन सुद्धा ना गेस्ट रूममध्ये झोपलाय, रात्रभर कोणाची झोप झाली नाही ना म्हणून मीच त्याला म्हटलं की जाऊन झोप म्हणून. सायलीने हाक मारली तर मी आहे ना म्हणून. इतक्यातच काय होतं की अर्जुन येतो आणि म्हणतो सायली कुठे. आता सुमन काकू म्हणते वर झोपली. अर्जुन म्हणतो अजून झोपली, अरे ती इतक्या उशीरपर्यंत कधी झोपत नाही. आता कल्पनाताई म्हणतात अरे पण तिला बरं नाही आहे ना, जरा तिला आराम करू दे, झोप पूर्ण तर होईल ना. अर्जुन म्हणतो की राईट म्हणून. बरं मी तिला फक्त बघून येतो हां एकदा असं म्हणतो अर्जुन. आणि बघा लगेचच ना वरती जातो. वरती जाण्याच्या अगोदर अर्जुन थांबतो. इकडे सुमन काकू म्हणत असते आज आता अर्जुन अगदी सायलीच्या उशीशी बसून राहील. कल्पनाताई म्हणतात आता अर्जुन गेल्या ना तर सायलीला सुद्धा ना लवकर बरं वाटेल का नाही बघ. इकडे अर्जुन काय करतो मध्येच थांबतो आणि खिशातले ना त्यांनी चाफ्याची फुलं आणलेली असतात सायलीसाठी. आता ती फुलं उघडून बघतो आणि सायलीला चाफ्याची फुलं खूप आवडतात ना म्हणून त्यांनी चाफ्याची फुलं आणलेली असतात. आणि म्हणतो ही फुलं ना सायलीच्या उशीशी ठेवतो, खूप खुश होईल ती असं म्हणून अर्जुन आता रूममध्ये जातो. आणि आता बघतो तर सायलीच रूममध्ये नाही आहे आणि म्हणतो अरे ही कुठे गेली आता म्हणून. आणि ना तो वॉशरूममध्ये बघायला जातो. सायली म्हणून खूप हाका मारतो पण वॉशरूममध्ये पण सायली नसते. अर्जुन आता लागतं सगळीकडे शोधायला पण सायली काही त्याला सापडतच नाही. अर्जुन म्हणतो सुमन काकून तर सांगितलं होतं की ती रूममध्ये झोपली म्हणून. अरे पण ती तर इथे नाहीच आहे ना. इतक्यात काय होतं अर्जुन पटकन आहे ना सायलीला फोन लावतो. तर बघा सायलीचा फोन सुद्धा रूममध्येच असतो. सायली आता फोन इथेच ठेवून आहे ना बाहेर निघून गेलेली असते. अर्जुन आता खूप शोधायला लागतं तिला. आता पटकन खाली येतो आणि सांगायला लागतं की मम्मा अगं सायलीवरती नाही आहे म्हणून. इकडे आपण पाहतोय महिपत बाबांचा दरबार भरलेला असतो. आता भक्तगण सुद्धा आलेले असतात. महिपत सांगत असतो म्हणून म्हणतो चांगलं बोला, खोटं बोलू नका, कोणाचंही वाईट करू नका किंवा वाईट चिंतू नका. आपण सगळेच एकाच
परमेश्वराची लेकरं आहोत. एकदा त्याला शरण गेलं ना की मग सगळं काही ठीक होतं, असं मैपत त्याचं ज्ञान देत असतो त्याच्या सगळ्या भक्तांना. आणि आपण पाहतो इतक्यातच आहे ना तो माणूस येतो जो आपण पाहतोय ना सायलीचा अर्जुनचा पाठलाग करत असतो. आणि हे सगळे ना अर्थात हा माणूस सचिनचा नसतो, तर हा माणूस मैपतचा असतो. आता हा माणूस मैपतचा असतो आणि तो मैपतकडे येतो. आता मैपतच्या पाया वगैरे पडतो. मैपत तर बराच वेळ त्याच्याकडे बघतो आणि मग नंतर ना मैपत आठवायला लागतो की अरे हा तर मैपतचाच माणूस असतो ना 2 वर्षापूर्वीचा. आता तो माणूस म्हणतो की अण्णा तो मी ओळखलं नाही आहे का मला, म्हणून मैपत म्हणतो ओळखलं, तुला कसं ओळखणार नाही कसं आहे ना की आता माणसाला माणसाची ओळख पटायला युगान लागतात. तू तर 2 वर्षांनी आलायस असं मैपत म्हणत असतो. थोडा वेळ तर लागणारच ना तुला ओळखायला. आणि म्हणतो की कसा आहेस बाबा तो म्हणतो की बरं आहे मी. आता मैपत म्हणतो बरं आपण उद्या ह्याच वेळेला सगळेजण इथं भेटूया, तोपर्यंत एकच लक्षात ठेवायचं, हे बघा नेहमी खरं बोलायचं, चांगलं वागायचं, कोणाचंही वाईट चिंतायचं नाही, असं मैपत सांगत असतो. आता ते लोक सुद्धा ना लगेच म्हणत असतात की मैपत बाबा की जय. आणि मैपत म्हणतो परमेश्वरा तुझ्या सगळ्या लेकरांची काळजी घे हा म्हणून. आणि पुन्हा अगदी जोरजोरात म्हणायला लागतात मैपत बाबा की जय, जोरजोरात चालू असतं ते. आणि त्यानंतर ती सगळी लोक आहेत ना ते उठून जातात. आणि हे सगळे ना तो आलेला माणूस जो आहे ना तर तो बघत असतो. अर्थातच तो मैपतचाच माणूस असतोय म्हणा. तो म्हणतो की अण्णा तुम्ही खूपच बदललेला दिसताय म्हणून, असं मैपतला म्हणतो. आणि म्हणतो की ते आधीचं सगळं सोडून तुम्ही हे चांगल्या मार्गाला लागला की काय. आता मैपत म्हणतो अरे हाच खरा मैपत शिकरे, अरे बाकी ते सगळं जुनं आहे ना ते आता विसरून जा म्हणून. पण त्या माणसाला काही पटत नसतं. मैपत म्हणतो पण तुला खरं सांगू का हे सगळे यांच्यामुळे यांच्यामुळे ना सुरू झालंय. मी तुला एक गोष्ट सांगू का, मी यांना शरण गेलो आणि इथेच सगळं काही झालं. या मार्गाने मी चालायला लागलो आणि या मार्गावरच सुख, शांती आणि समाधान आहे, असं मैपत त्याला सांगत असतो. आणि म्हणतो तू जितक्या लवकर या मार्गावर वळशील ना तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. तो माणूस म्हणतो की ठीक आहे वळेन नक्की वळेन, पण त्या अगोदर आहे ना मला एक हिशोब चुकता करायचा आहे म्हणून, असं तो माणूस सांगायला लागतो. आणि तो म्हणतो ते झालं ना की मग वळेन. आता मैपत म्हणतो अच्छा म्हणजे तो आलेल्या कामाला लागलायस तर. तो म्हणतो की नाही खरं तर उशीरच झालाय, त्या सुभेदारांची नांगी ठेसल्याशिवाय गप्प राहायचं नाही अशी शपथच घेतली ना. आता मैपत म्हणायला लागतो की नको चुकतोयस तू बाळा, चुकतोयस तू, असं त्याला सांगतो. आणि हे बघ हे असं केल्याने फक्त इतक्यातच काय होतं की सचिन तिथून जात असतो. आता लगेच काय होतं की मैपतने हाक मारतो अरे दीक्षित इकडे म्हणून. आता सचिन म्हणतो की हा कोण आहे माहिती का तुला. तर सचिन म्हणतो की कोण आहे मला नाही समजलं म्हणून. आणि आता बघा इथून पुढेचा भाग ना आपल्याला दाखवलेला नाही, डायरेक्ट दुसरा सीन दाखवलेला आहे. इकडे आपण पाहतोय सायलीनं रिक्षामध्ये बसून आता निघालेली असते आणि सायली रडत असते. तिला अनेक आठवणी आठवत असतात की ती छोटी तन्वी ही सायलीच आहे. त्यानंतर मधुबनी कसा होकार दिलेला असतो या सगळ्या गोष्टी ना सायलीला पुन्हा आठवत असतात. आणि आता सायली रिक्षात बसून चाललेली असते. आणि आता सायलीला ना कुठे जायचं हे काही सांगितलेलं नसतं. त्यामुळे तो रिक्षावाला म्हणतो अहो मॅडम कुठं जायचं तुम्ही सांगितलंच नाही म्हणून. लगेच सायली म्हणते हां इथून ना उजवीकडे घ्या, इथे एक मंदिर आहे ना तर मला तिथे सोडा म्हणून. आता असं म्हणून ती पुन्हा रिक्षा सुरुवात होते. आणि आता तो रिक्षावाला तिला तिकडे नेऊन सोडतो. इकडे अर्जुनवरून पळत येतो आणि म्हणतो सुमन काकू काय रे म्हणतात त्या. तर अरे तू म्हणालीस ना सायली झोपली रूममध्ये म्हणून. तर सुमन काकू म्हणतात अरे हो झोपली आहे असेल पण ती नाही आहे ना आता रूममध्ये, असं अर्जुनने म्हटल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अरे ती वॉशरूममध्ये असेल. अर्जुन म्हणतो अगं नाही ती वॉशरूममध्ये सुद्धा नाही आहे आणि बाल्कनीमध्ये सुद्धा मी पाहिले ती कुठेच नाही आहे रूममध्ये. आता लगेचच यांना काही समजत नाही आहे. सुमन काकू म्हणते अरे मी तर फक्त फुलं आणण्यासाठी मागच्या गार्डनमध्ये गेले, बाकी तर मी इथेच आहे, ती तर मला बाहेर जाताना दिसली नाही. अर्जुन म्हणतो मग कुठे गेली असेल ती. अश्विनी इतक्यात येतो आणि म्हणतो काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का. अर्जुन म्हणतो अरे सायली रूममध्ये नाही आहे. सुमन काकू म्हणते अश्विन मी तुला म्हटलं ना मगाशी की मी मागच्या गार्डनमध्ये जाऊन येते तेव्हा बहुतेक ना ती बाहेर गेली असणार म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सुमन काकू म्हणते पण अशी न सांगता ती कुठे गेली असेल. कल्पनाताई म्हणतात आधीच तर तिची तब्येत ठीक नाही आहे, तिला बाहेर जाण्याची काय गरज होती, असं कल्पनाताई म्हणत असतात. अश्विन म्हणतो दादा तू तिला कॉल करून बघ ना. अर्जुन म्हणतो कॉल केला पण फोनवरती रूममध्येच आहे. आता प्रतिमा त्या म्हणतात अरे फोन घरात ठेवून ती का गेली असेल म्हणून. अर्जुन म्हणतो की थांब आता मी ना कुसुमताईला फोन करतो. आणि म्हणतो की हॅलो कुसुमताई, हां सायली आश्रमामध्ये आली का म्हणून. नाही का आली, नाही असं काही नाही आहे, मी सहज विचारलं की ती सांगत होती की तिला आश्रमात जायचं आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं, बाकी काही नाही आहे. असं मला असं वाटलं कदाचित ती आश्रमात आली का, काही नाही आहे टेन्शनसारखं, ओके ठेवतो असं म्हणून अर्जुन आता फोन ठेवतो. आणि म्हणतो अहो तिथं पण नाही आहे ती. आता कल्पनाताई म्हणतात काय झालं ती तिथे पण नाही आहे का. अर्जुन म्हणतो नाही का मम्मा. कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू ना आता लगेच पोलीस कंप्लेंट कर, काही करून आपल्याला सायली लवकर सापडायला हवी. अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा, एखादा माणूस अर्धा पाऊण तास नाही सापडला म्हणून आपल्याला लगेच
लगेचच पोलीस कंप्लेंट नाही करता येत. प्रतिमा त्या म्हणत असतात पण सायली गेली कुठे असेल म्हणून. आता अर्जुनला खूप टेन्शन येतो ना, अर्जुन शांतच असतो. तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे तू गप्प काय तू काहीतरी कर ना. अर्जुन म्हणतो मला माहिती आहे की सायली कुठे गेली असेल ते. अश्विन म्हणतो कुठे. तर अर्जुन म्हणतो ती जेव्हा डिस्टर्ब असते ना तेव्हा ती त्याच ठिकाणी जाऊ शकते म्हणून. एक तर आश्रम किंवा दुसरी दोन्ही घरं नाहीतर ना मंदिर या 3 ठिकाणी जाऊ शकते. पण माझ्या हिशोबाने ती ना आता मंदिरातच गेली असेल असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो मी एक काम करतो, मी ना मंदिरात जाऊन बघतो आणि जर का तिथेही नसेल ना तर मग मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो. प्रतिमा त्या म्हणतात पण ती कुठल्या मंदिरात गेली असेल. अर्जुन म्हणतो मला माहिती ती कुठल्या मंदिरात गेली असेल म्हणून. अश्विन म्हणतो बरं ठीक आहे दादा चल मी पण येतो तुझ्यासोबत. आता अर्जुन म्हणतो नाही नको, मला जर का ती मंदिरात भेटली तर मी तुम्हाला लगेच फोन करतो हां असं म्हणून अर्जुन आता तिथे खूप घाईघाईने निघून जातो. आता बघा आपण पाहतोय पुन्हा सीन तो म्हणजे अस्मिताचा. अस्मिता म्हणत असते मम्मा मला कॉल करणार होती पण तिने अजून कॉल का नाही केला. अरे सायली तर परत आली असेल ना. आणि आता विचार करत असते की एक काम करते मी अगोदर ना मम्मालाच कॉल करून विचारते असं अस्मिता म्हणते. इतक्यातच आहे ना आता अस्मिताला सचिनचा फोन येतो आणि तिला काही सचिनचा फोन घ्यायचा नसतो. सचिनचा फोन बघताच ती चिडते आणि म्हणते अरे सचिनचा कॉल हा आता मला कॉल का करतो, याला कळत का नाही आहे का मी कॉल उचलत नाही आहे म्हणजे मला याच्याशी बोलायचं नाही आहे हे याला कळत नाही आहे का असं अस्मिता म्हणत असते. आणि त्याला म्हणत असते की मूर्ख कुठला म्हणून. इकडे सचिन फोन कट करतो आणि म्हणतो अरे ही अस्मी आता आणखीनच माझ्या डोक्यात जायला निघाली आहे. हिला मी मेसेज करतोय की मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, माझ्या मेसेजला पण रिप्लाय देत नाही आणि माझे कॉलसुद्धा घेत नाही आहे. नाही असं करून चालणार नाही. आणि म्हणतो मला प्रियाची न्यूज काही करून अस्मितापर्यंत पोचवावीच लागेल असं सचिन म्हणत असतो. आणि आपण पाहतोय पुढे की सचिन पुन्हा एकदा कोणाला तरी फोन लावतो आणि बघा इकडे अस्मिताला ना पुन्हा एकदा फोन येतो. आणि आता अस्मिता खूपच चिडलेली असते त्यामुळे तिला वाटते की हा ही फोन सचिनचाच आहे म्हणून पटकन फोन उचलते आणि म्हणते तुझा मी कॉल उचलत नाही याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाही हे कळत नाही आहे का तुला. आता तिकडून माणूस म्हणतो की मॅडम मी तर तुम्हाला पहिल्यांदाच कॉल करतो, मी HK इंडस्ट्रीमधून बोलतोय, तुम्ही इथे जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं होतं ना. अस्मिता लगेच म्हणायला लागते सॉरी मला वाटलं ना की कोणाच तरी वेगळ्याचा कॉल आहे म्हणून आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हां खरंच सॉरी. आता तो माणूस म्हणतो इट्स ओके, मी तुम्हाला हे सांगायला कॉल केला होता की तुम्ही ज्या जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं आहे ना तर त्याचा इंटरव्ह्यू आहे आज तर तुम्ही येऊ शकाल का. तर अस्मिता म्हणते हो मी येऊ शकते ना. तो माणूस म्हणतो मी तुम्हाला डिटेल्स मेल करतो हां. अस्मिता म्हणते हो चालेल आणि वन्स अगेन खरंच सॉरी सर हां म्हणून. आणि आता फोन ठेवते. अस्मिताला खूप आनंद झालेला असतो कारण आता तिला इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला असतो म्हणून. आपण पाहतोय की सायली ना अशी एकदम घाबरलेली असते आणि अतिशय बेचैन पण झालेली असते आणि त्या परिस्थितीमध्ये ना तिच्या अंगात त्राणही नसतात. तशी सायली मंदिरात येते आणि कंटिन्यू ना दिव्या इकडे बघून एकसारख्या घंटा वाजवत असते, इतकी घंटा वाजवते ना की बस. आणि त्यानंतर आपण पाहतोय सायली अक्षरशः थकते कारण तिला खूप विकनेस आलेला असतोय ना. आता सायली दिवाळीसमोर म्हणत असते अगं तुम्हाला इथे कुठल्या चक्रव्यूहात अडकवलंयस ग, अगं काय खेळ खेळतीस तू माझ्याशी असं सायली आता जोरजोरात बोलायला लागते. आणि म्हणते प्रतिमा त्यांनी रविराज काका ज्यांनी मी माझ्या आई बाबा मानत आले अरे त्यांनी खरंच मला जन्म दिला आहे का असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की मी अनाथ म्हणून वाढत असताना माझं कुटुंब माझ्या इतक्या जवळ होतं आणि तरीही मला ना दिव्या हे सगळं सत्य आहे की मला सगळं क्रूर स्वप्न आहे ग माझं, मला काहीच कळत नाही आहे ग. मधुभाऊनी तन्वीचा आवाज ऐकून मला लगेच सांगितलं की तो माझा आवाज आहे म्हणून, पण एवढ्यावरच मी खूप मोठा गैरसमज तर नाही ना करून घेते असं सायली म्हणत असते. आपण बघा पुढे पाहतोय की सायली म्हणते दिव्याई प्लीज मला उत्तर दे ग, कधी नव्हे ते इतकी आज लागली ग मला तुझी दिव्याई. आणि हात जोडते आणि म्हणते प्लीज माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे ग दिव्याई म्हणून यांना खूप गायवाया करू लागते दिव्याईच्या समोर आणि पुन्हा घंटा वाजवू लागते. आणि आपण पाहतोय ठरलं तर मग आजचा हा भाग आणि तेच संपताना आपण उद्याच्या भागात पाहतोय की अर्जुन आता सायलीला शोधत मंदिरात आलेला असतो. आणि मंदिरात आल्यानंतर आता तितक्यातच सायली चक्कर येऊन खाली पडणार, तितक्यात अर्जुन तिला कॅच करतो. आणि आता सायली त्याला म्हणते म्हणते की सायली की तन्वी. अर्जुन म्हणतो हे काय तू बोलतेस. तर सायली म्हणते मी जेव्हापासून तन्वी असल्याचं नाटक सुरू केलं ना तेव्हापासून आहे ना मला आतून काहीतरी वेगळं वाटायला लागलंय. मला ना तन्वीचा आवाज माझा वाटतो, तन्वीचं आवडतं गाणं, तिने काढलेलं चित्र सगळं आहे ना माझं आहे असं वाटतंय. अर्जुन म्हणतो याचा अर्थ एकच आहे म्हणून की तूच तन्वी म्हणून. फायनली अर्जुनने सायलीवरती विश्वास ठेवलेला आहे. आता हा भाग आहे ना उद्याच्या भागात दाखवणार आहे. तर पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्या.